तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की डास घरातून जाण्यासाठी मी घरगुती तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर हा उपाय जर तुम्ही केला ना, तुमच्या घरात एकही डास येणार नाही. कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही. त्यामुळे ह्याचा धुराचा किंवा ह्याचं जर आपण दिवा लावला तरी ह्यांना आपल्या आरोग्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम होणार नाही मैत्रिणींनो. तर चला आपण करूया सुरुवात. आता एक वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी चहा पावडर घेतलेली आहे. लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तुम्ही जर त्याच्यावरचा जर पाला नाही काढला तरी चालू शकेल. आपल्याला वरच्या पाल्यासकटच कुटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लसूण आपल्याला ओबडधोबड असा कुटून घ्यायचा आहे. आणि चहा पावडर ज्या वाटीमध्ये टाकलेला आहे त्यामध्ये 5 ते 6 आपल्याला लसणाच्या पाकळ्या कुटलेल्या पण टाकायच्या आहे. स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणींनो, तर तुम्हाला समजेल मी नेमकी प्रोसेस काय केली आहे ते. आता बघू शकता. आता आपल्याला तिसऱ्यांदा घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये जे लवंगा आहेत त्या घ्यायच्या आहेत. 4 ते 5 तुम्ही घ्या. तेही आपल्याला बारीक अशा करून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. हे सगळं काही मिश्रण आपल्याला केल्यानंतरच आपल्या घरामधले डास कीटक सगळे काही दूर होणार आहेत. आणि काय होतं माहिती आहे का, घरामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी येते, सकारात्मक विचार येतात. आणि आपण ह्यामध्ये जे मिश्रण घालणार आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक विचार येणार आहेत. आता मी घातलेले आहे येथे 4 ते 5 मिरे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आता मिरे कुटल्यानंतर आता आपल्याला ते मिरे पण त्या वाटीमध्ये घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण सर्व काही करून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आता आपण काय काय घातलेलं आहे, चहा पावडर, लसणाच्या पाकळ्या, मिरे आणि लवंग हे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे लिंबू आपल्याला रस वगैरे पिळायचा नाही. त्याचे छोटे छोटे असे कात्रण करून घ्यायचे. थोडे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. लिंबाचे रस वगैरे त्याच्यामध्ये पिळायचा नाही. अशा पद्धतीने बघा छोटे छोटे कात्रीने मी लिंबाचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हालाही समजेल. बघू शकता. अजून थोडेसे बारीक आपल्याला करायचे आहेत. आणि हे तुकडे केलेले जे लिंबाचे आहेत ते आपल्याला आता वाटीमध्ये घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे मी बारीक झालेले लिंबाचे तुकडे आता त्या वाटीमध्ये घालून घेणार आहे. बघू शकता. आता या वाटीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि एकसारखं मिश्रण आता आपल्याला हलवायचं आहे. पुढे काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर बघा, ह्याच्या पद्धतीने जर आपण मिश्रण केलं तर आपल्या घरात डास कीटक वगैरे काहीच येणार नाही. आता आपल्याला घालायचं आहे 2-3 चमचे आपल्याला घालायचं आहे एरंडेल तेल. जसं भरपूर घाला तुम्ही, तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं मिश्रण हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तेल घालू शकता. आता बघा, मी घातलेलं आहे ते कापराच्या वड्या. साधारणतः तुम्ही तेल जास्त जरी घातलं तर चालेल, कमी जरी घातलं तर चालेल. तुम्हाला जर जास्त करून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि तुम्हाला आठवड्यापुरतं पाहिजे असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता. अशा पद्धतीने बघा, मोठ्या पळीने मी एक साधारणतः 3 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. आता ते सर्व काही मिश्रण आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला गरम करायचं आहे. गरम तर का करायचं आहे, आपण त्याच्यामध्ये लिंबाचे 2-3 तुकडे घालून घेतलेले आहेत. ते पाणी पूर्णपणे कमी होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे. कारण ह्या मिश्रणाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तो दिवा व्यवस्थित जळावा यासाठी आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तर बघू शकता, अशा पद्धतीने मिश्रण पूर्णपणे गरम झालेलं आहे. पूर्णपणे पाणी त्यात आटलेलं आहे आणि आता आपल्याला सुंदर असं तेल तयार झालेलं आहे. आता बघू शकता, गाळणीच्या साह्याने ते तेल आपल्याला गाळायचं आहे. वर जे राहिलेलं आहे ते पण आपल्याला वाया घालायचं नाही. त्याचं पण काय करायचं मी सांगते. आता एक दिवा घ्यायचा आहे, तुमच्या घरात कोणताही असू द्या. आता इथे मी दिवा घेतलेला आहे मातीचा. तो आता त्या दिव्यामध्ये आपल्याला वाद घालून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही या दिव्यामध्ये वाद घालून घ्या मैत्रिणींनो. यामध्ये कोणतंही केमिकल नाही, त्यामध्ये ह्याचा वास ही दिवा लावल्यानंतर खूप सुंदर येणार आहे. आपल्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. घरामध्ये सकारात्मक विचार येणार आहे. डास, जंतू, कीटक सर्व काही या वासामुळे, या दिव्याच्या वासामुळे सर्व काही जाणार आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. 100% गॅरंटी देऊन सांगते, रिझल्ट 100% येणार आहे. आता राहिलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला कापसाची पुरचंडी करून घ्यायची आहे आणि कापूस ताटलीसारखं करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे राहिलेलं मिश्रण आहे तेही आपल्याला घालून मोदकासारखं करून घ्यायचं आहे. त्याचा सुद्धा खूप फायदा आहे, तेही टाकू नका.
आता काय करायचं आहे, या पुरचंडीवर आपल्याला 2 ते 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आपण जे तेल केलेलं आहे तेही थोडंसं आपल्याला त्याच्यावर ओतून घ्यायचं आहे, कारण तेही आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्याचासुद्धा धूर जरी सगळ्या घरात आपण पसरवला तरीसुद्धा त्याचा खूप सुगंध आपल्या सर्व घरामध्ये येणार आहे. ढास, कीटक, कीटाणू काहीच राहणार नाही. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे, सकारात्मक विचार येणार आहेत. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर बघू शकता आता आपला दिवा आणि ती पुरचुंडी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला दिवा लावून दाखवते आणि जी आपण पुरचुंडी केली होती, जे राहिलेलं सामान त्याचंही मी तुम्हाला आता करून दाखवते. अशा पद्धतीने बघू शकता आपले दोन्हीही दिवे तयार झालेले आहेत. एक पुरचुंडी लावलेली आहे आणि दुसरा दिवा लावलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला आता सगळीकडे कानाकोपऱ्यामध्ये हे फिरवून घ्यायचं आहे. जेथे जेथे ढास येतात आपल्याला वाटतं, कपाटाच्या खाली, सांजरीत किंवा खिडकीच्या तिथे, खिडकी खाली, आपल्याला सर्व ठिकाणी हे फिरवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं तुम्ही फिरवून घ्या आणि नंतर मात्र एका कोपऱ्याच्या ठिकाणी तुम्ही तो दिवा तसाच चालू ठेवा आणि पुरचुंडी आपल्याला थोडा वेळ फिरवायची आहे आणि नंतर मात्र ती पुरचुंडी आहे ती आपल्याला विझवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व कानाकोपऱ्यात जर फिरवलं ना तर तुमच्या घरात एकही ढास राहणार नाही मैत्रिणींनो. 100% गॅरंटी देऊन सांगते, एकही ढास घरात येणार नाही. आता पुरचुंडी बघा मी विझवली आहे, त्याचा धूर येत आहे. अशा पद्धतीने धूर सगळीकडे पसरलं ना तर ढास येणार नाहीत आणि दिवा मात्र असाच तुम्ही चालू ठेवा. राहिलेलं तर तेल आहे ते तुम्ही बाटलीमध्ये भरून ठेवा. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तेल भरून ठेवलं ना बाटली तर तुम्ही रोज थोडं थोडं दिव्यात घालून हा दिवा लावू शकता. ढास एकही येणार नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.